बरा करणार आहेस का त्यांच्या पोराला? आधी घेऊन तर येऊ द्या, मग बघू. मला तुझं काही कळतच नाही बघ बाळ. आजा, मी ऐक बोलू का? ते तुला बोलाय कोणी अडवलं आहे? अगं लहानपणी कशी बोलायची? बोल. लोक यांच्याकडे असली कामं घेऊन आलेली मला नाही आवडायची. ऐकलं का बाया? तर ते माझ्या वाटत आडवं येऊ नगस. बाळू, तिला कशा पायी बोलतो आहेस? तुम्ही समजाने ठरवलंच आहे का मला काहीच करू द्यायचं नाही म्हणून? बरं राहू द्या, कुणी बी काय बी बोलू नका. म्या काय सांगतो ते नीट ऐक. पूजा आहे घरात, उगा कशाला तंटा? आणि बाळा कुठे जातोय होय? ऐक की घरात पाय टिकू द्या म्हणजे झालं. अशा पायी पूजेचा घाट घातलाय कोणास ठाऊक. आता सूतक संपलं, लग्नाची पूजा करायला ना ग का? बघा काय करायचं. आजी, म्या करते स्वयंपाक, तू उठ. आपलं जाऊ दे, सत्याचा तरी विचार करतोय का? पंच सांगा माय. कुणाचा आणि काय? तो देवप्पाचा गुरु आहे ना याचा. तू वेडा? येडा नाही तो, देवप्पापेक्षा शहाणा आहे देव. काय म्हणतोय तो? याला पलंग पाहिजे, त्याच्यावर गादी पाहिजे आणि अशा उशा पाहिजे टेकायला. यो मला का सांगतोस? वाईस दम धरा, या आधी नाही मोठी अजून. यो म्हणजे अजून पण काहीतरी हवंय त्याला. भांडी पाहिजे जेवायला, धान्य भरून ठेवायला. अयो तो मला का सांगतोस? घ्या आता तुम्हाला काहून सांगतो म्हणजे गावचं प्रमुख आहे तुम्ही, पंच आहे. आता तुम्हाला नाही सांगणार तर मला सांगणार आहे का? अयो येत त्या काही बोलतोस? गावचा पंच म्हणून, प्रमुख म्हणून मी काय दान धर्म करत सुटू की काय रे त्या? आता ते काय मला सांगू नका, पण त्याला कापड बी पाहिजे. अयो म्हणजे संसारच उभा करतोय की रे? फक्त बायको नाही बघ, असंच पाहिजे तुम्हाला. माझं लगीन लावून देत नाही ना, मी हे असा खर्च होणारच आहे. अयो तात्या तुझं बघू की रे बाबा. पण याला दिलं नाही सगळं का आपल्यावर चिटूक करील? काय सांगता बा? एक तर तुमचा बैल करून टाकेन, नाही तर मग घोडा. काही बोलतोस? अहो पण काय तो काळ भैरी काही साधा नाही. असा तीस उभा असतो एका पायावर. यो त्या म्हणजे सगळं द्यावं लागणार. या पण एवढं दाबून ठेवलं वाड्यात, काढा थोडं बाहेर काढा ना. हे विचार करतो आणि मी आता आजची बात ऐकून घेणार नाही. मी घेतो ना. माझं लगीन नाही लावून दिला ना तर आत्ता इथं वाड्यावर डोसका आपटून जीव देऊन टाकेन मी. यो अक्का सॉरी वैजंता. ए वैजंता, हवा अक्काला कशी पाहिजे बोलता? तुझ्या लग्नाची बोलणी कराय. हे काय? मी बी एका पायावर तयार आहे. अय्यो आजी, पूजेचं ताट केलं आहे म्या. बरं झालं, त्या बी निवत केला आहे बघ. अरे झालं का? किती आहे? अहो काय झालं? एकदा पूजा करून पेरणी करतोय असं झालंय मला. आजा, मी आभी येते हाय. म्हणजे यायचंच आहेस की? अगं तू या घरची लक्ष्मी आहे.
आता सुंदरानं सांगायचं आणि तू करायचं. समजा तुझ्या हातात आहे. हे नवीन हाय, हळूहळू समज करत. हळूहळू कशा पाहिजे हा? आता सुंदराला बसू दे. लय कष्ट केली आहे ती. आता हे काय मधीच काय बोलू दे मला. ते कधी बी गपगुमान नाही बस. या घरात आल्यापासून संसाराचा गाडा ओढत आली. ती बी तक्रार नाही केली तिनं. केस उजाडल्यापासून पाठ एक पतूर काम करत राहील. तू आली आहेस आता तिला आराम करू दे जा. मी आधी तेच म्हणते आहे, पण आजी ऐकतच नाही. आपल्या घरासाठीच केलं नव समज. आणि काय हो, तुम्ही बी राबतच होता की. कष्टा बिगर संसार हाय का? हा पण आता सतीचा आणि बाळाचा संसार मार्गी लागला ना, काय काम करणार नाही. तुम्ही सांगा यासनी शेतात काम करा, आणि आता तुम्ही नका करू का? अरे अजून खांद भारी भारी कमाईत माझं. थकलो नाही मी. आणि तू बी समधी काम अंगावर घेऊ नका. कसं जमल तसं कर. नाही तर गंगी म्हणायची माझ्या पोरीला राबवता का काय म्हणून. अहो काय बोलत बसले आहेत हा? चला बेगी बेगी. होय होय चला चला. बघ तुम्ही काय पण काळजी करू नका. आता आपण बाळूकडे जाते ना, तो समजा चांगला होऊन जाईल. बघ काही पण घाबरायचं नाही. चल. आजवर काय आईनं जगवलं आपल्याला आणि या बैलांनी. ते बैल नाहीत. माय बाप बहीण भाऊ समजी आहे. बाय चांगल्या वाईट दिसात सांगत होती. ह्यांच्या जीवावर शेती हाय की. सुंदरा बाया आणि सत्यवा एकत्र पहिल्यांदा झाले शेतावर. त्यासनी पूजा करायला शिकीव. बाय सांगते की आता ह्याच्या मोर त्याच नुसतं जमीन पिकवायची हाय. हा आता काय दिस राबायचं हाय. थकू नगर बाबा. परसाद आहे का? परसाद काय मग पेरणी आहे काय? नाही नाही कुस्तीचा आखाडा तयार करतोय.
काय भीमा तुम्ही काही बोलतो. अरे काय बोलायला लागलायस मर्दा, काय खरं नाही याच. नाही पण बाळूच्या आईच्या हातची पूर्णाची पोळी ती बी बैलाला काय. आता त्यासनी ना ग वय घरचीच आहेत ना वा. अजून आहे का. अच्छा नाही बस झाली. बर आता तुम्ही जावा, पेरणी करायला घेतो. हा वय बाळू तू थांबतो आहेस ना वा. मी सत्यन लगंबा जातो घर. हा भीमादा, हा त्यासनी सोडून ये. वय वय. बा तू बस, मी धरतो नांगर. अरे हो पस अहो काय झोपले उठा. अयो येत त्या तुला जास्त दिसतं का रे. अयो झोपलो आहे मी. लोळत होते ना. अयो घरात गडी माणसं असताना मी काम करायची काय गरज म्हणतो मी. अहो पावसा पाण्याचे दिस आहे, पेरणे बिरणे करायचे की नाही. अय्यो अय्यो काय कौतुक त्याच. दरवर्षीचा पाऊस आणि दरवर्षीच्या पेरण्या. अय्यो अहो आत्ताच मी बाळ्याच्या घराकडून आलो, ते समजे शेतात गेले पूजा करायला. अय्यो दुखवटा संपला. तेच जाऊ द्या, पण आपण आपल्या शेतात जाऊन कधी पूजा करणार आहे. आपल्या शेतात तुमच्या बाबा तुमच्या शेतात पण कधी पूजा करायची. ते गडी माणसं ठेवली आहेत ते बघतील. आज कसं. हे तात्या ऐकलं रे मी. करूया आपण पूजा आपल्या शेतात. हा मी काय म्हणतो, मी स्वतः जातो शेतावर आणि करून घेतो पेरणी आधी पूजा. हा कर कर, मला नको सांगूस. अय्यो थांबा, मी ना अव्वाला सांगतो म्हणजे तुम्ही ऐका. अय्यो हे कुठे काय करतोस. अरे बाबा ती माझा जीव खाईले. नको नको बघा. सांगतोच. अव्वा ए अव्वा. आले. काय म्हणतोय माझा गुंडू. अय्यो अव्वा, पेरणीच्या अगोदर शेतात पूजा करायला हवी की नको सांग. होय तर करायला तर पाहिजेच, पण यांनी आजपर्यंत कधी केली नाही ना. काय करणार. अय्यो मग आता आपण करून घेऊया पूजा शेतात. होय होय नक्कीच करू. हेनरी उठा, शेतात जायची तयारी करा. तुमच्याकडून काही होईल असे तर वाटत नाही. आजपासून माझा गुंडू शेती सांभाळणार आहे. अय्यो 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 महादेवा महालिंगराया. मी निघतो आता राहणार. अरे आता ते दोघं आहेत ना व. राहू दे, तुझं तू काम कर. तुम्ही जाल आणि बाळू मामा जातील निघून. हा हे खरं आहे. करतोय ना व काम, करू दे की. आय मला लय बरं वाटलं असणार नाही. बाळू स्वतः नांगर धरणार. करल हळूहळू समजा काम. सांगून सवरून कर. असा गुणाचा आहे माझा बाळ. बरं चालू द्या तुमचं, मी हा इकडंच. हा वय काय ग. बोल दे. बस
बोलवलं नाहीस मला पूजेला पेरणीच्या? लई गडबड होती, गेलो आणि आलो बी. मावशे, घरची पूजा आहे, पूजा वाटेला लई काम आहेत बर का. अगं त्यासाठी आलो आहे ना. सांग काय काय करायचं हाय? हे बघ, आता जेवणाचं जे काय आहे ते सदाभाऊजी करतात मोठ्या चुलीवर. आणि तू परसदाचं बघ. हा वय वय चालतंय की. आणि हा, नव्या नवरीला बी तयार करायचं हाय. आता हे काय सांगाय पाहिजे वय? अशी तयार करते सत्तेला की बाळू बघत राहील बघ. हा, मावशे, तुझं आपलं काहीतरीच हा. बरं पर ते हाय कुठं? अगं तुला विचारलं हाय का म्या? ग बस की जरा. हा सत्य तू सांग, बाळू कुठं हाय? शेतावर गेलं आहे. वय का? आणि तू कशा आलीस माघारी? आज आहे ना तिथं. दादाला बी काही कळत नाही बघ, त्याने यायचं नाही वे घरला. मावशे, तू इथं काम करायला आलीस की बोलायला आलीस? तर ते लय हसू नकच, डोळ्यात पाणी येतंय मग. बा तुझा घरला अरे बैल आहेत तिकडे, दावणील बांधलाय, दारान पाणी दिलं आहे त्यास. मला तर कामच ठेवलं नाहीस की तू. म्हणूनच म्हणलं जा की घरला. आणि तू कधी येणार? मी आलो समजा नांगरून घेतो. हे कसं संपलं एका दिवसात? मी करतो म्हणलं नव, तू जा घरला. वाट बघतो ना घरला, येळ करू नका. होय होय लागलीच येतो. हा बा मी कोण आहे ते तुला ठाव नाही. सत्य, पाणी आण. बरं झालं तुम्ही आला, पूजेची तयारी करायची हाय. बाळाला बी संघ घेऊन येणार होतो, तर तो म्हणला थोडं काम करून येतो. मग हे का आता, त्याला बी संकट आणायचं नाही का? आजच पूजा केली ना नांगराची, लागलीच एवढं काम. लय उशीर झाला असं वाटलं ना तर मॅच घेऊन येईल त्याला. हा बरं सत्य, तू बी तयारीला लाग. आणि गोदाचं झालं का ती बी येईल मदतीला. हा बाळू ठीक आहे ना? व येतात राहतोय तू झाली एक. बघितलं का, तू ग माझ्या पोराला नावं ठेवत असता. आता काय काय काम करायची आहेत ते सांग. म्या परसात करायला घेतला हाय, आणि भीमाने बी समजसने आवत दिली हाय. तुम्ही फुलं आणून ठेवा आणि सदाभाऊजीसनी विचारा का जेवणाचं कुठवर आला हाय. वय वय विचारतो. भीमा, लई उशीर झाला तर खरंच बाळूला घेऊन ये. काय बी झालं तरी नवरदेव हाय, अजून हळदीचा अंग आहे त्याचं. भाळूवार एवढं सहाण्यासारखं वागतोस आणि मग मधीच काय होतं तुला? आता तुला सत्याचा विचार करायला पाहिजे. अशा पायी पूजेचा घाट घातलाय कोणास ठाऊक. सत्य काय ग, अशी का बसली आहेस? मग काय करू? तू नग काय करूस, मी आज तुला तयार करते, थांब. बरं सांग, कुठलं लुगडं नेसणार आहेस? आता राहू दे. अगं सत्य, तू नवी नवरी आहेस आणि आज घरला पूजा आहे ना व. गावातली बाया बापडी येणार, तुला असं बघितलं तर काय म्हणताल समधी? म्हणू दे काय बी. तर तुला का तयार व्हायचं नाही? नाही व्हायचंय. हे बघ सत्य, हे असं असेल तर मला सुंदराला सांगावं लागल. सुंदरा, अगं आता काय सांगू तुला? काय झालं तोंड पाडाय? तू मला सत्तेला तयार कर म्हणलीस ना व पूजेसाठी. व्हाय मग आता ती नाहीच म्हणती हाय. अगं पण ती कशा पाहिजे आहे म्हणाल? अगं तयार व्हायला नाहीच म्हणती हाय. आता ह्याला काय म्हणायचं? तूच बघ बाई, नाहीतर नंतर त्याला मला कौशल म्हणून सांगाय आलो हाय. बरं थांब, म्या बोलते तिच्याशी.
वय वय मला तर वाटत नाही माझं काय ऐकलं. चल चल बरं. सत्य काय काय झालं? कुठं काय? अगं मग तू तयार का होणार नाहीस? हे कुठं आहे? अजून पूजा होणार आहे का नाही ते बी ठाव नाही. ह्यो येईल की पूजा काय दोघां बिगर होणार आहे वय? नाही ना व, मग ते आले की लगेच तयार होईन म्या. अगं पण असं का? आज अभि आले आहे शेतातून, मग हे का नाही आले? म्या काय एकलीच बसणार आहे का पूजेला? अगं तर बाळू आला तर त्याला तयार व्हायला ये लागणार आहे का? हा बघ म्या बी लागलीच तयार होईन. आधी त्यासनी येऊ तर दे. काय करावं आता? सुंदरा तिचं बी काही चुकत नाही बघ.